नमस्कार मित्रांनो, आपण आज एकदम शॉर्ट ट्रिक शिकणार आहोत. ती म्हणजे कोणत्याही संख्येला जर 5ने गुणायचं असेल तर ते एकदम एकाच सेकंदात कसं उत्तर येईल ते आपण शिकणार आहोत आपण. बरोबर. आता हे बघा, कोणत्याही कोणत्याही संख्येला जर 5ने गुणायचं असेल म्हणजे ती संख्या विषम संख्या पण असू शकते आणि समसंख्या पण असू शकते. बरोबर. बघू आपण आता थोड्या वेळात बघू. बरोबर. हे बघा, 5 गुणिले 36. बरोबर. 36 ही समसंख्या आहे. समसंख्या विषम संख्या ओळखता येते ना. नाही ओळखता येत असेल तर ते बघून घ्या. हे बघा, 5 गुणिले 36. 36 ही समसंख्या आहे. बरोबर. आता करायचं काय, 36 ही ना 36चे निम्मे घ्यायचं. बरोबर. 36चं निम्मे काय होतं, 18 आलं. आणि समसंख्या असेल तर 0 द्यायचा. बरोबर. हे बघा, 5 गुणिले 18. 18 ही समसंख्या आहे. समसंख्या आहे का नाही. बरोबर. मग त्याचं काय करायचं, निम्मे करायचं. बरोबर. झालं निम्मे, किती येतं, 9 आणि एक 0 द्यायचं. बरोबर. आता हे बघा, 5 गुणिले 86. 86 ही समसंख्या आहे. समसंख्याचे निम्मे. बरोबर. 86चं निम्मे काय येतं, 43 आणि समसंख्या आहे म्हणून काय द्यायचं, 0. बरोबर. आता हे सगळे जे आहे ना, 43, 83, 63 हे विषम संख्या आहे. बरोबर. यांचं कसं करायचं गुणाकार. आता काय करायचं, हे बघा, आता 43 आहे. 43मधून 1 वजा करायचा. किती झालं, हे बघा, 1 मिनटं. 43मधून 1 वजा केला, किती आलं, 42. बरोबर. मग आता 42चा निम्मे करायचं. बरोबर. 42चं निम्मे काय होतं, 21. बरोबर. आलं 21. आता इथं काय आहे, विषम संख्या आहे म्हणून विषम संख्या असल्यामुळे शेवटी काय येईल, 5 येईल. बरोबर. पुढची हे बघा, ही 83. बरोबर. 83 ही विषम संख्या आहे. बरोबर. विषम संख्या असल्यामुळे आपल्याला 1 वजा करायचं आहे. बरोबर. 1 वजा केलं म्हणजे किती आलं, 82. बरोबर. आता काय करायचं, 82चं निम्मे करायचं. 82चं निम्मे काय येतं, 41. बरोबर. 41 येतं ना. हां. आणि म्हणून आता काय करायचं, मग विषम संख्या असल्यामुळे शेवटी 5. बरोबर का. आता हे बघा, 63. 63 आहे का नाही. 63 ही विषम संख्या आहे. मग विषम संख्या असल्यामुळे आपल्याला 1 वजा करायचं आहे. बरोबर. 1 वजा करायचं. मग 1 वजा केल्यावर किती आलं, 62. मग 62चं निम्मे करायचं. काय आलं, 32. आणि विषम संख्या आहे म्हणून शेवटी काय आलं, 5 आलं. एवढं लक्षात ठेवायचं की समसंख्या जर असली तर शेवटी 0 द्यायचा आणि विषम संख्या असली की शेवटी 5 द्यायचा. विषम संख्या असली की शेवटी 5 द्यायचा आणि समसंख्या असली की शेवटी 0 द्यायचा. एक वेळेस सांगतो मी, रिपीट करतो. हे बघा, एक समसंख्या आहे. बरोबर. समसंख्या असली की एकदम सोपी आहे, डायरेक्ट निम्मे करायचं आणि शेवटी 0 द्यायचा. बरोबर. आणि विषम संख्या जर असली तर काय करायचं, 1 वजा करायचा. बरोबर. वजा केल्यावर त्याचं निम्मे करून द्यायचं. निम्मे केल्यावर शेवटी 5 लिहायचं. बरोबर. हे बघा, एक वेळेस बघू आपण. मी लिहिलं 32. हे बघा, ही काय आहे, ही एक समसंख्या आहे. बरोबर. समसंख्या आहे का नाही. मग त्याचं निम्मे करायचं. 32चं निम्मे काय होतं, 16. बरोबर. आणि समसंख्या आहे म्हणून 0 द्यायला. बरोबर. हे बघा, बरोबर. 5 गुणिले 13. बरोबर. 13 ही विषम संख्या आहे. विषम संख्या असल्यामुळे मी 1 वजा केला. बरोबर. काय आलं, 12. आता 12चे निम्मे करायचं. निम्मे किती आलं, 6. आणि विषम संख्या आहे म्हणून 5 लिहिलं. बरोबर. एक वेळेस रिव्हिजन करून घ्यायची आणि प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस जेवढी केली तुम्ही, त्याच्यावर जेवढा भर दिला तेवढं ते लवकरात लवकर होईल. ठीक आहे, चालेल.